भारत द्वितीय क्रमांकावर आहे. देशाच्या पातळीवर कर्नाटक प्रथम, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांचा पाठोपाठ क्रमांक लागतो. महाराष्ट्र अपारंपरिक राज्यांमध्ये प्रथम आहे. आकडेवारी पाहता महाराष्ट्रात या उद्योगाला मोठा वाव आहे. तुती, टसर, मुगा आणि एरी असे रेशमाचे 4 प्रकार आहेत. रेशमाच्या एकूण उत्पादनात 85% तुती आणि 15% इतर प्रकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात या उद्योगाची मुहूर्तमेढ पाचगणी महाबळेश्वर परिसरात रोवली गेली. ऑगस्ट 1997 पर्यंत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडे असलेला उद्योग शासनाने सप्टेंबर 1997 पासून नवीन रेशीम संचालनालय नागपूर इथे सुरू केल्यापासून या उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे. तुती रेशीम उद्योग प्रामुख्याने 2 विभागात विभागला जातो, कृषीपूरक आणि औद्योगिक. सध्या आपल्या राज्यात कृषीपूरक विभाग शेतकरी स्तरावर शासनामार्फत राबवला जातो. कृषीपूरक विभागात तुती लागवडीपासून पाल्याचं उत्पादन, कीटक संगोपनापासून कोश निर्मिती आणि विक्री व्यवस्था असे प्रकार पडतात. औद्योगिक विभागात रीलिंग, डबलिंग, डाईंग, ट्विस्टिंग आणि विव्हिंग हे प्रकार पडतात. तुतीची लागवड. महाराष्ट्रातील जमीन, हवामान आणि भौगोलिक स्थिती या बाबी तुतीच्या लागवडीला अतिशय पोषक आहेत. क्षारयुक्त आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी सोडल्यास लागवड कोणत्याही जमिनीत करता येते. जमिनीचा सामू अर्थात pH 6.2 ते 6.8 च्या दरम्यान असावा. जमिनीची तयारी. तुती बहुवार्षिक आणि एकदाच लागवडीचं पीक असल्यानं अत्यंत नियोजनपूर्वक लागवडीकरता जमीन तयार करावी. याकरता उच्च प्रतीची जमीन निवडावी. एप्रिल-मे महिन्यात जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. एकरी 17 ते 20 बैलगाड्या शेणखत मिसळून जमिनीची मशागत करावी. त्यानंतर लागवडीच्या प्रकारानुसार जमिनीत 30 ते 40 सेंटीमीटर खोलीच्या सऱ्या करून जमीन लागवडीकरता तयार ठेवावी. आता पाहूया लागवडीची पद्धत. लागवडीसाठी 6x2x1, 5x3x2 आणि 5x2x1 या पट्टा पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धतीला इंडो जपान किंवा जोड ओळ पद्धत म्हणतात. या पद्धतीमुळे हवा खेळती राहते, पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, फांद्या आणि पानांवर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, खत, पाणी आणि मजुरी खर्चात बचत होते. 1 एकर उसाला लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुतीची लागवड सहज होते. लागवडीकरता सुधारित V1, S36, S1635 या सुधारित वाणाचा उपयोग करावा. यात सर्वात जास्त V1 या जातीचं हेक्टरी 55 ते 60 मेट्रिक टन उत्पादन मिळतं. तुती लागवडीकरता तुती रोपांचा वापर करावा. रोपे उपलब्ध नसल्यास तुती बियाणांचा वापर करून लागवड करावी. तुती बियाणं 6 ते 8 महिन्यांचं जून असावं. शक्यतो तुती लागवड ही नर्सरी रोपांपासून करावी. रोपं उपलब्ध नसल्यास तुती बियाणं तयार करताना 6 ते 8 इंचाची कलमं तयार करावीत. धारधार कोयत्याचा अथवा सिकेटरचा वापर करावा आणि 3-4 डोळे कलमात असावेत. अधिक चांगल्या उगवण क्षमतेकरता तुती कलमांना सीड ट्रीटमेंट करावी. याकरता सिरेडॅक्स, कॅरेडॅक्स, ह्युमिक ॲसिड अथवा जर्मिनेटर या हार्मोन्सचा वापर करावा. याशिवाय बुरशीनाशक वापरावं. 2 डोळे जमिनीत आणि 1 डोळा जमिनीच्या वर याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. लागवड केलेल्या तुती बागेमधली तुटाळी म्हणजे गॅप भरून काढण्याकरता थोडी नर्सरीही तयार करावी. 1 एकर क्षेत्राकरता किमान 1000 तुती रोपं तयार करणं आवश्यक आहे. लागवडीनंतर पहिली मात्रा 2 ते 2.5 महिन्यांनी द्यावी. एकरी 24 किलोग्रॅम नत्र, तर दुसरी मात्रा लागवडीनंतर 4 महिन्यांनी तेवढीच 24 किलोग्रॅम पालाशची द्यावी. याशिवाय सेरी बूस्ट, पोषण या सूक्ष्मद्रव्याची फवारणी करावी. दुसऱ्या वर्षात मात्र जून महिन्यातील तुती छाटणीनंतर बागेची नांगरट करून एकरी 8 ते 10 बैलगाड्या शेणखत पसरवून वखरणी करावी. त्याचप्रमाणे रासायनिक खतांमध्ये 120 किलोग्रॅम नत्र, 48 किलोग्रॅम स्फुरद आणि 48 किलोग्रॅम पालाश याप्रमाणे समान 5 भागांमध्ये ही खतं विभागून देण्यात यावीत. खत देण्यापूर्वी जमिनीचं माती परीक्षण करणं आवश्यक आहे.
त्यामुळे जमिनीच्या आवश्यकतेनुसार रासायनिक खतं देणं योग्य होईल. शेणखत आणि रासायनिक खताप्रमाणे ताग, ढेंच्या यासारख्या हिरवळीच्या खताचा चांगला उपयोग होतो. याशिवाय गांडूळ खत, जैविक खतांचा वापरही करता येतो. पानावरील फवारणी करताना सेरीबूस्ट, विपुल, महाग्रीन ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आणि इतर घटकांचा समावेश असलेले टॉनिक्स यांचा वापर करता येतो. अशा प्रकारे जोपासना केल्यावर बाग बहरते. अशा बहरलेल्या बागेवर चांगल्या प्रकारे कीटक संगोपन घेता येतं. आता प्रत्यक्ष कीटक संगोपनाची माहिती घेऊया. कीटक संगोपनापूर्वी संगोपनाचं योग्य नियोजन करावं. नियोजन करताना लागवडीखालील क्षेत्र, लागवड पद्धती, झाडांची संख्या, तुतीची जात, वर्षभरात तयार होणारा पाला यांचा समावेश असावा. याशिवाय आपण कीटक संगोपनासाठी कोणत्या जाती घेणार आहोत, बायोव्होल्टाईन आणि क्रॉसब्रीड अंडीपुंज किती घेणार आहोत, संगोपन कोणत्या पद्धतीने करणार आहोत, उपलब्ध साहित्य आणि उपलब्ध संगोपन योग्य जागा, मजुरांची उपलब्धता, वर्षांची एकूण पिकं या गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्यात. संगोपन गृह स्वतंत्र असावं. योग्य प्रकारे वायुविजन आणि निर्जंतुकीकरण करण्यायोग्य असावं. सध्या सुधारित फांदी पद्धतीनं संगोपन करतात. यामध्ये मजुरी तर वाचतेच, पण पाला अधिक वेळ ताजा राहतो. कीटक संगोपन साहित्य पुरेसं असावं. यामध्ये पुरेशा प्लास्टिक नेत्रिका असाव्या. त्याचप्रमाणे ग्रासरी, फ्लॅचेरी आणि मस्कार्डिन इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता विजेता, अंकुश यासारख्या औषधांचाही पुरेसा साठा असावा. संगोपन सुरू करण्यापूर्वी बागेत उपलब्ध असलेला पाला विचारात घेऊन अंडीपुंज मागवावीत. अंडीपुंज प्राप्त होण्यापूर्वी निर्जंतुकीकरण पूर्ण करावं. उत्तम प्रतीची अंडीपुंज कशी ओळखावी? अंडीपुंज मान्यताप्राप्त ग्रेनेजमधूनच घ्यावीत. अंडीपुंज क्रीम कलरची असावीत. अंडीपुंज आकाराने शक्यतो एकसारखी टपोरी असावीत. अंडीपुंजामध्ये लालसर रंगाची मृत अंडी यांचं प्रमाण कमी असावं. अंडीपुंज पेपर शीट्सवर असल्यास 75 ते 100% पूर्ण गोल असलेली असावीत. अर्धवट वर्तुळ एकावर एक घातलेली अंडीपुंज घेऊ नयेत. ब्लॅक बॉक्सिंग कसं करावं? पसरून ठेवलेल्या अंडीपुंजावर काळा ठिपका दिसून आल्यानंतर अंडीपुंजांचं ब्लॅक बॉक्सिंग करावं. याकरता काळा कागद अथवा काळ्या कापडाचा वापर करावा. काळं कापड अथवा कागदामध्ये प्रकाश जाणार नाही अशा पद्धतीने अंडीपुंज ठेवण्याच्या प्रक्रियेला ब्लॅक बॉक्सिंग असं म्हणतात. एकाच वेळी जास्तीत जास्त अंडीपुंज हॅच होण्यासाठी ब्लॅक बॉक्सिंग करणं अतिशय आवश्यक आहे. ब्लॅक बॉक्सिंग केल्यानंतर 48 तासानंतर पाला देऊन ब्रशिंग घ्यावं. थोड्या वेळाने पाला देऊन अंडीपुंज शीटवरून कीटक पिसाच्या सहाय्याने अलगद उचलून घ्यावेत. कीटक संगोपनातल्या 2 अवस्थांना चौकी अवस्था तर उर्वरित अवस्थांना प्रौढ कीटक संगोपन असं म्हणतात. चौकी अवस्था प्लास्टिक ट्रेमध्ये आणि स्वतंत्र कीटक संगोपन गृहात करावी. याकरता शेंड्याकडील आकाराने सर्वात मोठ्या पानाचा वापर करावा. या अवस्थेकरता तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 85 ते 90% राखावी. आळ्या कातीवर बसताना आणि उठताना अतिशय काळजीपूर्वक दक्षता घेऊन ही कामं करावीत. तसंच या वेळेला चुना पावडर आणि रेशीम कीटक पावडर यांचा वापर अवश्य करावा. कात बसवणे आणि उठवणे याचं ज्ञान ज्याला अवगत झालं तो शेतकरी निश्चितपणे यशस्वी होतो. संपूर्ण संगोपन काळामध्ये अवस्थेनुसार तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 65 ते 90% इतकी असावी. या काळात कमी वाढीचे रोगिष्ट कीटक शोधून नष्ट करावेत. प्रौढ कीटक संगोपनाकरिता स्वतंत्र संगोपन गृहाचा वापर करावा, ज्यामध्ये फांदी पद्धतीने कीटक संगोपन केलं जातं. लोखंडी अथवा लाकडी रॅकचा वापर करावा. प्रौढ संगोपनाकरिता अखंड फांदीचा वापर करावा. फीडिंग करतेवेळी तुतीच्या फांद्या उलटसुलट पद्धतीने द्याव्यात. या काळात मोठ्या प्रमाणावर विष्ठा बेडवर जमा होत असल्यानं राहिलेला पाला आणि विष्ठा सुकण्याकरता योग्य वायुविजन असणं फार गरजेचं आहे. रेशीम कीटकांची वाढ प्रत्येक दिवशी होत असल्यानं रोज स्पेसिंग किंवा जागा द्यावी.
वेळोवेळी रेशीम पावडरचा वापर केल्यानं रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. चॉकी अवस्थेकरता 50 स्क्वेअर फूट तर प्रौढ अवस्थेकरता 1000 स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा जास्त जागेचा वापर करावा. बायव्होल्टाईन संगोपनाकरता 15 ते 20% अधिक पाला आणि जागेची गरज असते. 5व्या अवस्थेनंतर कीटक पाला खाणं बंद करतात. या अवस्थेत कीटकांच्या शरीरात रेशीम ग्रंथी किंवा सिल्क ग्लँड रेशमाने पूर्ण भरल्या जातात. अशा वेळी कीटक कोश बांधण्याकरता आवश्यक आधाराच्या शोधात असतात. अशा वेळी नेत्रिकेचा वापर करावा. परंतु यावेळी वर्तमानपत्राने नेत्रिका झाकू नयेत. त्यामुळे डाग पडून कोशांची प्रत ढासळते. अलीकडच्या काळात केंद्रीय संस्थेने संपूर्ण या हार्मोनची फवारणी सुचवली आहे. त्यासाठी 100 अंडीपुंजांना 2 अँपूल्स याप्रमाणे वापर करावा. कोश बांधणीची क्रिया सुरू असताना संगोपनगृहात 60 ते 70% आर्द्रता आणि 25 ते 26 अंश सेल्सिअस तापमान असावं. तापमान कमी असल्यास कोश बांधणी मंदावते. स्पिनिंग काळामध्ये संगोपनगृहातली हवा खेळती असावी. कोश बांधणीची सुरुवात झाल्यापासून ऋतुमानानुसार 6व्या ते 7व्या दिवशी विक्री करावी. विक्रीपूर्वी कोश काढतानाच कोशांची डबल, पोचट, डागाळलेले आणि चांगले कोश याप्रमाणे विगतवारी करावी. कोशांची वाहतूक नायलॉन जाळीमध्ये किंवा गोणीमध्ये करावी. त्याची वाहतूक दिवसाच्या थंड काळात करावी, जेणेकरून वजन कमी होणार नाही. पावसात वाहतूक करू नये. कोशांची खरेदी करताना कोश कच्चे नाहीत याची खात्री करूनच शास्त्रीय पद्धतीचा वापर करून कोश खरेदी केले जातात. रेशमाचं अर्थशास्त्र. थोडक्यात 1 एकर क्षेत्रापासून दुसऱ्या वर्षापासून सरासरी किमान 800 अंडीपुंज संगोपन करून 60 किलो प्रमाणे 480 किलो उत्पादन घेता येतं. त्यातून आजच्या बाजारभावाप्रमाणे 1,25,000 ते 1,50,000 इतकं उत्पन्न मिळतं. तर तुती बियाणाच्या विक्रीतून 7 ते 8 हजाराचं उत्पन्न मिळतं. शासन आपल्याला काय देते? खरं तर असं म्हणण्यापेक्षा शासन आपल्याला काय देत नाही असं म्हणणं अधिक योग्य होईल. या रेशीम शेतीकरता शासन आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करतं. यामध्ये तुती लागवडीकरता सुधारित जातीचे बियाणे देते. निरोगी अंडीपुंजांचा पुरवठा करते, तेही 75% अनुदानावर. विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शन देते. आपल्याकडील उत्पादित रेशीम कोशांची खरेदीही शासनच करते. याशिवाय शासनाने शेतकऱ्यांकरता अनेक योजना तयार केलेल्या आहेत. यामध्ये कीटक संगोपन गृहाच्या प्रकारानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना म्हणजे मनरेगा अंतर्गत रुपये 89,946 पर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं. तसंच शासनाचे निकष आणि अटी पूर्ण केलेल्या समूहात तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत तुती लागवड, मजुरी आणि साहित्य याकरता 1,92,674 3 वर्षात विभागून दिले जातात. हे झालं रेशीम शेती कशी करायचं याचं तंत्र. आता ज्यांनी हे तंत्र आत्मसात केलं ते काय म्हणतात ते पाहूया. संपूर्ण जीवनाला कलाटणी दिली ह्या रेशीम उद्योगाने. की कुठलीही गोष्ट करताना जर पैसे मिळत असतील तर शेतकरी उत्साही असतात. लाखो आळ्या बघितल्या की असं वाटतं की सगळे आपलंच ही जग आहे आणि ह्या जगात आपण काहीतरी नवीन करतोय आणि ह्या लोकांना आपण भरवतोय. की ज्यावेळेस आपण चॉकी तयार करतो तर चॉकी तोडायला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस चप्पल घालून कधीच जायचं नाही. जर असं अनवाणी गेलं तर ते दव असतं, ते आरोग्याला इतकं चांगलं असतं आणि इतकं आल्हाददायक वातावरण असतं त्या दिवशी. आणि अगदी दैवारातला पाला आपण घालतच नाही, आणून थोडा वेळ ठेवतो नंतरच चिरून घालतो. म्हणजे आळीला वजन द्यायला तुम्ही किती खायला घातलं ह्याच्यापेक्षा किती क्वालिटीचा पाला घालता हे महत्त्वाचं आहे. तर मग जन्मदाती आईपेक्षा सुद्धा श्रेष्ठ ही अन्नदाती आहे की जिनं सगळं जग तारले. त्याच्यामुळे तिची सुद्धा आता सहनशीलता संपलेली आहे की लोकांनी इतकं रासायनिक खत घातले की तिच्या पोटात आता त्या विषाचा साठा तिला सहन होईना झाला. त्यामुळं त्या जन्मदा अन्नदात्या आईनं सुद्धा आता आपल्याला उत्पन्न कमी द्यायला ठोकर दिली शेतकऱ्यांना. मग शेतकऱ्यांना आता कळायला लागलं की आपण त्याला नैसर्गिक खत घातलं पाहिजे. ह्या आईला कसं असतं की शेवटच्या टप्प्यात जर आपण ज्यावेळेस पाला देतो त्यावेळेस लुसलुसीत पायामध्ये नुसत्या लाह्या येत्या. लाह्या देऊन कुठं तब्येत होते का लहान मुलाची? त्याला आपण दूध पाजतो, खारी खोबरं घालतो, त्यावेळेस ते पैलवान होणार आहे. मग कोश जर तुम्हाला पैलवानासारखे जर पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला खोबरंच घालायला पाहिजे. कसा आवाज कुरू 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 शेवटच्या वेळेस येतो. आणि आत्तापर्यंत विना टेन्शनचा उद्योग.
रेशीम उद्योग करा आणि टेन्शन फ्री राहा.